नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी रुपाली देशपांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे OCM हा विषय शिकवते. आपण पाठ क्रमांक 5ला सुरुवात केलेलीच आहे. यामध्ये व्यवसायाच्या उभरत्या पद्धती यामध्ये काही नवीन संकल्पना आज आपण शिकणार आहोत. या म्हणजे आउटसोर्सिंग, KPO, BPO आणि LPO. चला तर मग PPTच्या सहाय्याने या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पाठ क्रमांक 5 व्यवसायातील उभरत्या पद्धती. चित्रावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की हे चित्र आपण कुठे बघतो, जिथे कम्प्युटरच्या द्वारे सेवा पुरवली जाते, म्हणजेच कॉल सेंटर्स किंवा BPO. यालाच आपण म्हणतो आउटसोर्सिंग. म्हणजे मग आज आपण जे शिकणार आहोत ती पहिली कन्सेप्ट आहे किंवा पहिली संज्ञा आहे बाह्य स्रोत, बाह्य सेवा असंही म्हणलं जातं आणि बाह्य कंत्राट हे त्याचा अर्थ झाला. तेच झालं आउटसोर्सिंग. दुसरा आहे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच BPO, याचाच अर्थ बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग. तिसरा आहे ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. आणि चौथा आहे कायदे प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच लीगल प्रोसेसिंग आउटसोर्सिंग. आता बघूया तर काही व्यावसायिक असतात, त्यांना काही प्रश्न पडलेले असतात. मग हे प्रश्न कुठल्या स्वरूपाचे असतात? अर्थातच त्यांच्या व्यवसायाच्या संदर्भात. आपला व्यवसाय एखाद्या चांगल्या ब्रँडमध्ये कसा बदलायचा? आपल्या व्यवसायाला वेबसाईटची आवश्यकता का आहे? आणि आत्ताच्या काळात तर वेबसाईटची आवश्यकता ही अविभाज्य भाग बनलेली आहे कुठल्याही व्यवसायाचा. शिवाय अशा पद्धतीचं टेक्निक बघण्यासाठी काही कौशल्यही लागतात. मग आता याची उत्तरं शोधायला हवीत. मग हे उत्तर कसं मिळणार आपल्याला? हा व्यक्ती विचार करतोय आणि त्याला उत्तर सापडतंय. तो विचार केल्यानंतर त्याला जे मिळालेलं उत्तर आहे ते आहे बाह्य स्रोत म्हणजे बाह्य सेवा म्हणजेच आउटसोर्सिंग. म्हणजेच त्याच्याकडे जर कौशल्य नसेल तर निश्चितपणे तो आउटसोर्सिंगच्या माध्यमातून हे कौशल्य त्याच्या व्यवसायासाठी वापरू शकतो. आपण थोडासा अर्थ समजून घेऊया याचा. हा अर्थ आहे, समजा एक कंपनी आहे, आपण याला म्हणूया ग्राहक कंपनी. ही ग्राहक कंपनी काही विशिष्ट सेवा पुरवते, काही विशिष्ट वस्तू तयार करते, परंतु त्यांना काही सेवा किंवा काही गोष्टी त्यांच्या इथे तयार करणं शक्य नाहीये. मग अशा वेळी ते काय करतील? ते एका वेगळ्या कंपनीशी करार करतील. हा करार असेल औपचारिक करार. हा करार असणार आहे बाह्य सेवा घेण्यासाठी आणि हे ॲग्रीमेंट जगातल्या कुठल्याही कंपनीशी करता येईल. अशा पद्धतीचा कोणताही करार केला तर निश्चितपणे ग्राहक कंपनीला फायदा होतो. कोणते फायदे होतात तेही बघू. पहिलं म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो. म्हणजे बघा, ग्राहक कंपनीने सेवा पुरवणारी जी संस्था आहे त्या संस्थेला काही कामं दिली तर निश्चितपणे त्याच्या उत्पादनांचा खर्च ग्राहक कंपनीला करावा लागत नाही. म्हणूनच उत्पादन खर्चामध्ये कमी येते. दुसरं आहे जी पुरवठादार एजन्सी आहे, म्हणजे ज्यांच्याशी हा करार केलाय त्यांच्याकडे काही आवश्यक मनुष्यबळ असतं. मग हे कसं असणार आहे? हे कुशल मनुष्यबळ असतं. मग ही एजन्सी ते मनुष्यबळ ग्राहक कंपनीकडे पाठवू शकते. यामुळे निश्चितपणे ग्राहक कंपनीला त्यांच्या सेवा देण्यासाठी किंवा वस्तू बनवण्यासाठी अगदी व्यवस्थितपणे फायदा होणार आहे. मग पुरवठादार एजन्सी जी असेल, अर्थात ती जेव्हा या सेवा पुरवते तेव्हा निश्चितपणे काहीतरी शुल्क ते आकारणार आहेत आणि कंपनीचं उत्पन्न. पुढे आपण बघूया बाह्य स्रोत बाह्य सेवा याची काही उदाहरणं बघू. उदाहरणार्थ, आपल्या घरी आपण खूप छान पद्धतीने स्वच्छता करू शकतो, परंतु जेव्हा एखादी कंपनी, एखादी संस्था येते, एखादी बँक असेल किंवा कुठल्याही प्रकारची व्यवसाय संस्था, तर त्या ठिकाणी स्वच्छतेची सुविधा ही खूप आवश्यक असते आणि त्याच प्रमाणात ती खूप मोठ्या प्रमाणावर असते. तसंच त्या संस्थेची सुरक्षा हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. मग अशा वेळी कोणकोणत्या पद्धतीच्या सेवा या बाह्य स्रोत किंवा बाह्य सेवांकडून पुरवल्या जातात बघू शकतोय आपण. ही व्यक्ती या इमारतीच्या काचा साफ करत आहे, म्हणजे स्वच्छतेची सेवा, आणि ती सुद्धा ज्याला आपण प्रोफेशनल पद्धत म्हणतो अशा पद्धतीने पुरवली जाते. दुसरी सेवा आहे ऑफिसमधली साफसफाई. ती सुद्धा सेवा एखादी बाह्य कंपनी पुरवू शकते.
याचाच अर्थ यासाठी हे जे कर्मचारी नेमले जातात, या कर्मचाऱ्यांची नेमणूक या कंपनीमध्ये म्हणजे ग्राहक कंपनीमध्ये आवश्यक नाहीये. ही सेवा तुम्ही बाहेरून घेऊ शकता. तिसरी आली सुरक्षा सेवा. सुरक्षा कर्मचारी म्हणजे सिक्युरिटी गार्ड यांची सेवा सुद्धा अशा पद्धतीची आउटसोर्सिंग मार्फत आपण मिळवू शकतो. पुढे बघूया आपण याचा जो अर्थ आहे तो अजून वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला उपहारगृह म्हणजे हॉटेल माहिती आहे. इथे सुद्धा स्वच्छतेची अतिशय आवश्यकता असते. फक्त स्वच्छता नाही, अतिशय उत्तम दर्जाचे पदार्थ इथे पुरवायची आवश्यकता असते. इतकंच कशाला, लग्न समारंभ किंवा कोणत्याही पद्धतीचे समारंभ असतील, मग तो वर्धापन दिन असेल, वाढदिवस असेल, हा साजरा करण्यासाठीची जी व्यवस्था असते याच्यासाठी सुद्धा आपल्याला केटरिंग म्हणजे अन्नपदार्थाची सोय लागते. बघा तुम्ही चित्रात, हे तीनही कर्मचारी अतिशय व्यावसायिक पद्धतीने ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ही सेवा जर चांगली असेल, दर्जेदार असेल, तर निश्चितपणे ग्राहक कंपनी अगदी आनंदी होणार आहे आणि त्यामुळे या व्यवसायाची भरभराट होणार आहे. आता बाह्य स्रोत किंवा बाह्य सेवेची गरज ही का पडते बरं? काही वेळा काय होतं, काही गोष्टी अशा असतात, काही सेवा अशा असतात की ज्याच्यासाठी अतिशय सूक्ष्म कौशल्याची आवश्यकता असते. आपल्याला सोनाराचं काम माहिती आहे. सोनारांकडे दागिने घडवताना त्यामध्ये कौशल्याची फारच गरज असते. मग तिथे कदाचित शिक्षणाची फारशी अट येणार नाही, परंतु कौशल्य मात्र आवश्यक असतं. चित्रामध्ये बघू शकताय तुम्ही, दोन व्यक्ती तो बल्ब अतिशय योग्य पद्धतीने जोडत आहेत की ज्यामधून त्याचं काम सुरू होत आहे. मग अशा पद्धतीच्या कौशल्याची तुमची गरज ही बाह्य सेवेमुळे पुरवली जाऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावर स्पर्धा इतकी वाढलेली आहे की तिथे तुम्हाला तुमच्या वस्तूंचा किंवा सेवांचा दर्जा हा ठेवावाच लागतो. मग यामुळे गुणवत्तेत सुधारणा करणं आवश्यक आहे. म्हणून मग या कंपन्या म्हणजेच ग्राहक कंपन्या अशा पद्धतीने खूप कमी आवश्यक सेवांसाठी बाह्य सेवेची मदत घेतात आणि त्यामुळे त्यांचा जो मुख्य व्यावसायिक कार्य आहे त्याच्यावर त्या लक्ष केंद्रित करू शकतात. यामुळे कमी महत्त्व असलेल्या क्षेत्रामध्ये विशिष्ट कामात कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून बाह्य सेवा घेण्यात येतात आणि यातूनच बाह्य सेवा किंवा यालाच आपण बाह्य स्रोत असंही म्हणूया, ही संकल्पना उदयास आली. बाह्य स्रोताचे जे काही फायदे आहेत ते आपण बघूया. यातला पहिला फायदा आहे एकूण किमतीचे फायदे. म्हणजेच काय, तुम्ही बघा, बाह्य सेवेकडून जेव्हा एखादी सेवा घेण्यात येते तेव्हा त्या सेवेवर खर्च करण्याची किंवा त्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याची गरज ग्राहक कंपनीला नसते. ती परस्पर पद्धतीने बाह्य सेवा पुरवणारी कंपनी करते. म्हणजेच हा जो करार असतो हा ग्राहक आणि पुरवठादार अशा दोन कंपन्यांमध्ये असतो. म्हणून तुमचा खर्च थोडासा कमी होतो. शिवाय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर जो खर्च असतो तो पुरवठा करणारी कंपनी करते. ग्राहक कंपनीला प्रशिक्षणावर खर्च करावा लागत नाही. म्हणजेच फायदा कोणता? किमतीचा फायदा आला. दुसरा फायदा आहे उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. आता अनेक देशांमध्ये या पद्धतीच्या सेवा पुरवल्या जातात. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत, विकसनशील देश, विकसित देश. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार, उद्योजकता यांना अतिशय छान पद्धतीने प्रोत्साहन मिळतं आणि मग विकसित देश विकसनशील देशांकडून अशा पद्धतीच्या बाह्य सेवा घेतात कारण या खूप कमी किमतीत मिळतात आणि त्यामुळे विकसनशील देशामध्ये रोजगाराला खूप चांगल्या संधी निर्माण होतात आणि खूप चांगली चालनाही मिळते. तिसरा फायदा आहे मनुष्यबळावर कमी खर्च. यजमान देशांच्या तुलनेत म्हणजे इथे जर आपण विकसित देश घेतला तर यजमान देशांच्या तुलनेत बाह्य सेवा पुरवणाऱ्या देशातील मनुष्यबळ तुलनेने कमी खर्चात उपलब्ध आहे. आपण एक उदाहरण घेऊ. संगणक म्हणजे अभियांत्रिकी किंवा कम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत येथे भारतामधून मनुष्यबळाला खूप मागणी आहे कारण हे मनुष्यबळ अतिशय कुशल आहेच, शिवाय ते कमी किमतीमध्ये उपलब्ध होतं. म्हणूनच अनेक देशांमध्ये आपल्या इथल्या कुशल कर्मचाऱ्यांना मागणी आहे. पुढील फायदा बघूया. चौथा, व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. बाह्य सेवा कार्य हे विशिष्ट क्षेत्रात कुशल असलेल्या व्यक्ती देतात. ते चांगल्या दर्जाच्या सेवा पुरवतातच. त्याच पद्धतीने समजा कामामध्ये काही कमतरता राहिली, एखादी त्रुटी राहिली,
तर ती कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात. पाचवी महत्त्वाची गोष्ट, आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. कंपन्या बाह्य सेवांच्या मदतीमुळे त्यांच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता सुधारते. बघा ना, म्हणजे स्वच्छता किंवा इतर सफाई किंवा अजून सुरक्षा व्यवस्था, इथे जर बाह्य कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली असेल बाह्य सेवेद्वारे, तर निश्चितपणे कंपनीतले कर्मचारी जे कुशल आहेतच, ते त्यांच्या महत्त्वाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करतील, त्यांची कार्यक्षमता वाढेल, उत्पादनांची गुणवत्ता वाढेल आणि याचा परिणाम कुठे होतो? निश्चितपणे उत्पादन वाढतंच, दर्जा वाढतो आणि त्यामुळे कंपनीला चांगला नफा होतो. पुढील 6वा मुद्दा आहे गुंतवणुकीची आवश्यकता कमी. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीवर बाह्य सेवेमुळे बचत होते. बाह्य सेवा भागीदारांना म्हणजेच ग्राहकांना संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देते. आपण आत्ताचंच उदाहरण घेऊ ना, आपली शाळा आणि कॉलेजेस बंद असल्यामुळे आपण किंवा तुमचे शिक्षक आणि विद्यार्थी हे वेगवेगळ्या पद्धतीच्या सॉफ्टवेअरचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपण सामील झालेलो आहोत. मग आता हे करताना ही जी सोय आहे ही वेगवेगळ्या कंपन्यांनी पुरवलेली आहे आणि त्यामुळे अशा कुठल्याही सोयीवर शाळा किंवा कॉलेज यांना कोणत्याही पद्धतीचा खर्च करण्याची किंवा गुंतवणुकीची गरज नसते. अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअर किंवा सुविधा या अनेक कंपन्यांद्वारे पुरवल्या जातात. म्हणूनच बाह्य सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. पुढील फायदा आहे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. कमी महत्त्वाच्या भागातही कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते. म्हणजे बघा, ग्राहक कंपनी ही जेव्हा सुविधा कोणत्याही घेते, अगदी समजा स्वच्छतेची सुविधा, तर या सुविधेसाठी जी सेवा पुरवणारी संस्था आहे, पुरवठादार आहेत, ते निश्चितपणे दर्जाची काळजी घेणार आहेत. म्हणजे ही कमी महत्त्वाची सेवा म्हणलं तरी सुद्धा इथे उत्पादकता आणि कार्यक्षमता दिसून येते. बरोबर? त्याच्या पुढे जात आहे ज्ञानाची देवाणघेवाण. जेव्हा 2 कंपन्या एकत्रितरित्या काम करतात त्यावेळी एकमेकांबरोबर त्या ज्ञान किंवा कौशल्य किंवा कर्मचारी यांची एकमेकांशी देवाणघेवाण करतात. त्यामुळे बाह्य सेवा पुरवणाऱ्या संघटना सुद्धा सक्षम बनतात. कारण ग्राहक कंपन्या त्यांच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडतात आणि त्या पद्धतीच्या सेवा देण्याचा प्रयत्न बाह्य सेवा कंपन्या करतात. पर्यायाने त्यांच्याही दर्जामध्ये किंवा गुणवत्तेमध्ये वाढ होते. म्हणजेच ज्ञानाची देवाणघेवाण तर होतेच, पण शिवाय उत्तमपणे या सक्षम बनतात. त्यामुळे दोन्हीही संघटनांचा विकास होतो आणि नावलौकिक वाढीस लागतो. जसे याचे फायदे आहेत ना, तसेच बाह्य सेवेचे काही तोटे सुद्धा आहेत. ते कोणते ते आपण बघू. सगळ्यात पहिलं म्हणजे ग्राहकाकडे दुर्लक्ष. बाह्य सेवा देणाऱ्या ज्या संघटना आहेत, या संघटना एकाच वेळी अनेक ग्राहकांना सेवा पुरवत असतात. म्हणजे समजा त्यांच्याकडे 90 किंवा 100 ग्राहक असतील, तर या प्रत्येकाला या सेवा पुरवत असतात. कधी काळा त्यामुळे इथे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं व्यावसायिक पद्धतीने, परंतु तरी सुद्धा त्यांना एखाद्या स्वतंत्र संस्थेकडे पूर्णपणे लक्ष देणं थोडंसं अवघड जातं आणि त्यामुळे काही वेळा ग्राहक संस्थेला आवश्यक त्या सेवा मिळण्यासाठी त्रास होऊ शकतो. पण अर्थातच हे खूप क्वचित वेळा होतं. पुढचं दुसरं आहे सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका. हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा ग्राहक कंपनी आणि पुरवठादार कंपनी कोणताही करार करतात त्यावेळी त्यांच्यामधली गोपनीय माहिती एकमेकांना मिळते, ती द्यावीच लागते. आणि अशा वेळी समजा बाहेरील व्यक्तीला ही गोपनीय माहिती जर मिळाली तर त्यामुळे कंपनीच्या म्हणजे ग्राहक कंपनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न नक्कीच निर्माण होऊ शकतो. तसाच तो पुरवठादार कंपनीचा सुद्धा निर्माण होतो. तिसरं आहे असमाधानकारक सेवा म्हणजेच असंतोषजनक सेवा. का बरं असं असेल? वितरणामध्ये विलंब, वस्तूंची सेवांची गुणवत्ता कमी, अशा काही समस्या काही वेळा काही बाह्य सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे त्यांच्या सेवांमध्ये दिसून येतात. मग अशा वेळी जर ग्राहक कंपनीचं समाधान झालं नाही तर त्यावेळी हा एक तोटा आपल्याला दिसू शकतो. पुढील तोटा आहे चौथा म्हणजे नैतिक समस्या. काय होतं यामध्ये, जेव्हा 2 देशांमध्ये व्यवहार होतो तेव्हा निश्चितपणे बाह्य सेवा पुरवणारी जी
संस्था आहे ती त्यांच्या देशातून मनुष्यबळ दुसऱ्या देशामध्ये पाठवते, सेवा पाठवते किंवा वस्तू पाठवते. त्यामुळे जो यजमान देश आहे त्यांच्या देशामध्ये निश्चितपणे रोजगाराच्या संधी दूर जातात. अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर त्यामुळे आता अमेरिकेने 6 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतलाय की त्यांच्या इथे रोजगाराला प्राधान्य दिलं जाईल, तर अशा पद्धतीचे निर्णय नाईलाजास्तव अनेक देशांना घ्यावे लागतात. म्हणजेच स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती. अजूनही काही तोटे आहेत. यामध्ये कराराचा गैरसमज. म्हणजे जेव्हा करार होतो त्यामध्ये जर काही बाबी ठळकपणे मांडल्या नसतील तर त्यामुळे दोन्हीही कंपनींचा गैरसमज होऊ शकतो. काही वेळा संवादाचा अभाव असतो, म्हणजे कम्युनिकेशन गॅप असू शकते. सांगितलेली गोष्ट एक असते आणि त्याचं समजूत ही दुसऱ्या पद्धतीने केलेली असते, म्हणजे मग इथे गैरसमजाला वाव असतो. आणि तिसरं असतं काही वेळा निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा. विलंब म्हणजे उशिराने दिलेली सेवा. काय होतं, अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या तर ग्राहक कंपनीला कारण नसताना त्यांच्या मुख्य कार्याकडून या कार्यांकडे लक्ष द्यावं लागतं. कदाचित याचा परिणाम त्यांच्या दर्जावर होऊ शकतो, त्यांच्या वस्तू किंवा सेवांवर होऊ शकतो. इथे मी एक कोट दिलेली आहे. इट मेक्स मंथ्स टू फाइंड अ कस्टमर अँड ओनली सेकंड्स टू लूज वन. म्हणजेच तुम्हाला ग्राहक मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतात. पण जेव्हा तुमच्या हातातून एखादी चूक होते तेव्हा एका सेकंदात तुमचे ग्राहक तुमच्यापासून दूर होतात. बाह्य स्त्रोत, बाह्य कंत्राट किंवा बाह्य सेवा याचा भारताशी कसा संबंध आहे तो आपण बघूया. भारतात वर्षाला सुमारे 30 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल मिळतो. लाखो नागरिकांना इथे रोजगारही मिळालेला आहे. देशात आणि परदेशात सेवा पुरवल्या जातात. शिवाय बऱ्याच कंपन्या विकसनशील देशांमध्ये त्यांचे संगणक प्रोग्रामिंगचे बाह्य कंत्राट देतात. आपण बघू शकतो चित्रामध्ये ह्या अशा पद्धतीने कंत्राट दिलं जातं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आउटसोर्सिंग ही कन्सेप्ट समजून घेतली. आता याच्यामध्ये बीपीओ, केपीओ आणि एलपीओ या 3 संज्ञा आपण समजून घेऊ. बीपीओ म्हणजे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा, केपीओ म्हणजे ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा आणि एलपीओ म्हणजे कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. यातली सगळ्यात पहिली आहे बीपीओ. चला तर मग समजून घेऊया. व्हॉट इज बीपीओ? बीपीओ म्हणजे काय? व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा हे बीपीओला म्हणलं जातं. बीपीओ हा बाह्य सेवेचा एक उपसंच आहे. म्हणजेच आपण आत्ता जे आउटसोर्सिंग बघितलं त्याच्यातलाच एक भाग बीपीओ आहे. यामध्ये कोण असतं? यामध्ये एक असते ग्राहक संस्था आणि दुसरी असते पुरवठादार संस्था. या दोन्ही संस्थांमध्ये विशिष्ट सेवा देण्यासाठी एक करारनामा होतो. हा करारनामा खर्चात बचत करण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी ग्राहक कंपनीकडून केला जातो. ही एक व्यवसायाची पद्धत आहे ज्यामध्ये एखादी संस्था दुसऱ्या कंपनीला एखादे काम करण्यासाठी, जसं आपण बघितलं की कमी महत्त्वाची जर कामं असतील म्हणजे सुरक्षा किंवा स्वच्छता, तर अशा कंपन्यांसाठी किंवा अगदी एखाद्या कंपनीमध्ये उपहारगृह म्हणजे कॅन्टीन ही सुद्धा सोय, तर अशा पद्धतीच्या कामांसाठी नियुक्ती केली जाते. नियुक्त केलेल्या संस्थेने दिलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजेच त्यांनी त्यांच्या कामाचा दर्जा राखणं खूप आवश्यक आहे. व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजे बीपीओ याचे आपण फायदे बघूया. पहिला फायदा आहे उत्पादनामध्ये वाढ. कुशल आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे सेवा पुरवणारी संस्था जी आहे म्हणजे पुरवठादार कंपनी ती चांगल्या पद्धतीची सेवा पुरवू शकते. यामुळे ग्राहक कंपनीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. दुसरा फायदा हा आहे की पर्याप्त वापर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा शब्द आणि ही संकल्पना आपण खूप आधीपासून वापरत आहोत, कारण दुर्मिळ साधनांचा योग्य तो वापर केला जाणं अतिशय आवश्यक आहे. उपलब्ध जी साधनसामुग्री आपल्याकडे असेल त्याचा वापर कार्यक्षमता आणि उत्पादन वाढीसाठी करायलाच हवा आहे. मग आता आपल्याकडे कोणती उपलब्ध साधने आहेत? कर्मचारी. मग यांचा वापर हा अतिशय कुशल पद्धतीने करायला हवा आहे. कर्मचाऱ्यांमुळे ग्राहक कंपनी महत्त्वाच्या कार्यांवर लक्ष केंद्रित करू शकते. तिसरा फायदा आहे किमतीमध्ये घट. बाह्य कंत्राट करार हा खर्चाची बचत करण्यासाठी केला जातो.
कुशल मनुष्यबळ बीपीओमुळे कमी किमतीत उपलब्ध होते. त्यामुळे वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादकता वाढते, उत्पादनात वाढ होते. म्हणजेच काय? याचाच अर्थ नफ्यातही वाढ होते. चौथा फायदा आहे कुशल मनुष्यबळामध्ये वाढ आणि उपलब्धता. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. कमी किमतीमध्ये प्रशिक्षित आणि कुशल कामगार मिळणे अशा माध्यमातून सहज शक्य होते. शिवाय ग्राहक कंपनीला अशा कुशल कामगारांचा शोध घेण्यासाठी वेळ घालवावा लागत नाही. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीची अपॉइंटमेंट करायची असेल, निवड करायची असेल, त्याची नेमणूक करायची असेल, तर त्यासाठी एका ठराविक पद्धतीने पुढे जावं लागतं आणि त्यासाठी पैसा, वेळ आणि श्रम या तीनही गोष्टी तिथे घालवाव्या लागतात. पण या ठिकाणी ग्राहक कंपनीला ही सुविधा अगदी चांगल्या पद्धतीने मिळाली तर निश्चितपणे इथे कुशल कामगारांचा शोध घेण्याची गरज पडत नाही. हे आहेत बाह्य सेवेचे फायदे. अशाच पद्धतीने बीपीओचे तोटे कोणते हे पण आपण बघूया. सगळ्यात पहिली आहे संप्रेषण समस्या म्हणजेच कम्युनिकेशन गॅप. ग्राहक आणि पुरवठादार कंपनी यांच्यामध्ये काही कारणांमुळे संप्रेषण समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो किंवा काही वेळा चुकीचे संदेश म्हणजे सांगितलेला संदेश जर योग्य पद्धतीने दिला नसेल तर तिथे गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणून संप्रेषणाच्या वेळी काळजी घेणे आवश्यक असते. पीपीओचा दुसरा तोटा आहे कामाच्या भिन्न वेळा आणि ठिकाणे म्हणजेच ज्याला आपण टाइम झोन असं म्हणतो. आता आपण हेच बघूया, जर दोन वेगवेगळ्या देशांमध्ये हा व्यवहार असेल तर ग्राहक कंपनी समजा अमेरिकेमध्ये आहे आणि पुरवठादार समजा भारतामध्ये आहे, तर निश्चितपणे भारत आणि अमेरिके यांच्या टाइम झोनमध्ये फरक आहे. मग त्यामुळे काय होतं, ग्राहक आणि पुरवठादार हे दोघं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात, कामाच्या वेळा वेगळ्या असतात आणि त्यामुळे काही वेळा या फरकामुळे ऑनलाईन सभा घेणं किंवा कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण यामध्ये काही प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात. तिसरा तोटा आहे नियंत्रणाचा अभाव. संप्रेषणातील चुका म्हणजे संदेशातल्या ज्या काही चुका राहत आहेत त्या, कामाच्या भिन्न वेळा, ठिकाणं अशा अनेक गोष्टींमुळे ग्राहक कंपनीचे कामावरील अथवा प्रकल्पावरील नियंत्रण जाऊ शकते. पर्यायाने कामाच्या दर्जावर याचा परिणाम होऊ शकतो. बघा तर, एखादी महत्त्वाची गोष्ट जर बीपीओला दिलेली असेल आणि तिथे जर दर्जा घसरला तर निश्चितपणे महत्त्वाचं जे उत्पादन आहे त्याच्यावरही त्याचा परिणाम होणार आहे. आपली पुढची कन्सेप्ट आहे केपीओ. आपण बीपीओ बघितली, आता दुसरी कन्सेप्ट आहे ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा. बघूया केपीओ म्हणजे काय. परदेशात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांद्वारे मुख्य व्यवसाय कार्यासाठी आउटसोर्सिंग करणारा प्रमुख देश भारत आहे. 21व्या शतकात नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग केपीओ हे आउटसोर्सिंग मधले एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. उदाहरणार्थ IT, अभियांत्रिकी, वेब ॲप्लिकेशन, बिझनेस रिसर्च आणि ॲनालिटिक्स अशा पद्धतीच्या ज्या काही सेवा आहेत, म्हणजेच ज्या सेवांचा मुख्य आधार हा ज्ञान आहे, कौशल्य आहे, शिक्षण आहे, अशा पद्धतीच्या सेवा या केपीओमध्ये पुरवल्या जातात. भारताला जगातील केपीओ हब असं म्हणलं जातं. का बरं म्हणलं जातं याला? कारण भारतात अत्यंत कुशल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. त्यामुळे अनेक कंपन्या याचा स्पर्धात्मक फायदा घेऊ शकतात. केपीओमध्ये बीपीओचाच हा एक उपविभाग आहे, पण बीपीओ म्हणजे सर्व प्रकारच्या सेवा पुरवणं आणि केपीओ म्हणजे विशिष्ट प्रकारच्या ज्ञानावर आधारित, माहितीवर आधारित अशा सेवा पुरवणं किंवा अशा पद्धतीचं काम करणं. संबंधित कार्य पुरवठादार त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या तज्ज्ञांच्या सेवा पुरवण्यासाठी तयार असतात. ग्राहक कंपनी अशा तज्ज्ञांच्या सेवा घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. अशा वेळी ग्राहक कंपनी काही जोखमीची कामे सुद्धा संस्थेला देते. सेवा अधिक प्रभावी आणि विशेष ज्ञानावर आधारित असते. आता ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा केपीओ या तज्ज्ञांच्या सेवा असतात, परंतु जेव्हा आपण केपीओच्या माध्यमातून या घेतो तेव्हा तुलनेने कमी किमतीमध्ये त्या मिळतात. कामाचा दर्जा वाढतो, मूल्य वाढण्यास मदत होते, स्पर्धात्मक दृष्ट्या अतिशय फायदा होतो. मूल्य साखळीचा अविभाज्य भाग असलेली काही कामे आपण केपीओ मार्फत करून घेऊ शकतो. तसंच व्यावसायिक कार्यासंदर्भात मुख्य माहिती सेवा पुरवणारी केपीओ ही संस्था असते. ही एक त्रयस्थ संस्था असते. केपीओचा अर्थ काय?
हा बाह्य सेवेचा प्रकार आहे. ज्ञानासंबंधित आणि माहिती संबंधित कार्य इथे केलं जातं. मुख्य कार्याचा तो अविभाज्य भाग असतोच. शिवाय पुरवठादार कंपनीद्वारे ही अतिशय योग्य रीतीने केली जातात. खर्च वाचवण्यासाठी हे काम एकाच देशात किंवा देशाबाहेर केले जाते. केपीओला प्रगत तांत्रिक कौशल्य, उच्च तंत्रज्ञ आणि तज्ज्ञ यांची आवश्यकता असते. अनेक महत्त्वाची किंवा तुलनेने कमी महत्त्वाची काम करण्यासाठी केपीओ तयार असते. केपीओचे फायदे कोणते आहेत? 1. ग्राहकांना कमी किमतीत व्यावसायिक सेवा मिळतात. दुसरं, व्यावसायिक संस्था केपीओ सेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून कुशल कर्मचाऱ्यांना घेऊ शकतात. तिसरं, केपीओ रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करतात. आपल्याला माहितीच आहे की अनेक परदेशामध्ये आपले भारतीय नागरिक त्यांच्या कौशल्यावर, ज्ञानावर नोकरी करत आहेत. यामुळे बेरोजगारी कमी होते आणि अर्थव्यवस्थेला फायदा होतो. चौथं म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन, यालाच आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असं म्हणतो. आणि वेळ व्यवस्थापन म्हणजेच टाइम मॅनेजमेंट, यामध्ये लवचिकता प्रदान केली जाते. केपीओचे काही तोटे पण आहेत. पहिलं, संस्थेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. दुसरं, कामाची गुणवत्ता आणि कर्मचाऱ्यांचे स्वभाव, वृत्ती यांची खात्री दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित त्याचा कामावर थोडासा परिणाम होऊ शकतो. शिवाय केपीओ हे वेळखाऊ आहे आणि त्वरित निकाल पाहिजे असेल तर अशा वेळी कदाचित काही वेळा वेळेवर सुविधा पुरवल्या जाऊ शकत नाहीत. कायदेशीर, भाषिक, सांस्कृतिक अडथळे यामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे दोन कंपन्यांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये योग्य संवादांच्या अभावी गैरसमज निर्माण होऊ शकतात. पाचवा आहे तो भाषेच्या अडथळ्यामुळे संवाद कमी होऊ शकतो. आपल्यासाठी म्हणजे भारतासाठी चीन, इस्रायल, झेक प्रजासत्ताक अशा पद्धतीचे काही देश जे आहेत ना, हे खूप मोठे आव्हान देणारे आहेत. आता आपण एलपीओ म्हणजे काय हे बघू. एलपीओ म्हणजे कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. चित्रामध्ये आपण बघू शकतोय एलपीओ म्हणजे ही कायदेशी निगडीत सेवा आहे. एलपीओ हा केपीओचा एक प्रकार आहे. ही सेवा कायदेशीर सेवा सुविधा पुरवते. उदाहरणार्थ, कायदेशीर कागदपत्रे तयार करणे, कायदेशीर संशोधन करणे किंवा कायदेशीर सल्ला देणे, यामध्ये पुरवठादार कंपनी कायदेशीर सेवा ग्राहक कंपनीला देते. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीला अनेक कारणांसाठी कायदेशीर सल्ल्यांची गरज असते. मग एखादा लॉयर किंवा वकील तिथे नेमण्याऐवजी किंवा एखादी स्वतंत्र डिपार्टमेंट ठेवण्याऐवजी बाह्य सेवा म्हणून ही सेवा घेतली जाऊ शकते. ही आहे एलपीओ म्हणजेच लीगल आउटसोर्सिंग. ग्राहक कंपनीला अंतर्गत कायदेशीर विभाग त्यामुळे करावा लागत नाही किंवा खूप कमी खर्चामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग ठेवता येतो. उद्योगासाठी अनेक पद्धतीचा कायदेशीर सल्ला आणि सेवांची जी गरज असते ही जबाबदारी पुरवठादार कंपनी घेते. गेल्या काही वर्षात भारतात कायदेशीर बाह्य सेवेला प्रचंड मागणी मिळत आहे. मग आता याच्यामध्ये दस्तऐवजाचे पुनरावलोकन असेल, कायदेशीर संशोधन असेल, लेखन, टिप्पण, मसुदा अशी अनेक कामे केली जातात. ग्राहक कंपनीच्या वेळेमध्ये यामुळे बचत होते आणि शिवाय तज्ज्ञांकडून कायदेविषयक सेवा मिळू शकतात. याचे फायदे कोणते आहेत ते आपण बघू. 1. पुरवठादार कंपनी कायदेविषयक सेवा आणि त्याविषयी आवश्यक संशोधन करते. त्यामुळे ग्राहक कंपनीच्या खर्चात मोठी बचत होते. संस्थेचे बाहेरील परंतु त्या त्या क्षेत्रातील बुद्धिमान व्यक्तींकडून कायदेशीर प्रक्रिया सल्ला ग्राहक संस्थेला मिळतो. संघटनेतील कर्मचारी आणि संघटने बाहेरील बुद्धिमान व्यक्तींच्या कौशल्यामुळे, ज्ञानामुळे ग्राहक संस्था अगदी अपेक्षित सेवा आणि न्याय देण्याचा प्रयत्न करते. मनुष्यबळाच्या लवचिक मागणी आणि उपलब्धतेनुसार संस्थेच्या खर्चात बचत होते. आता याचे काही तोटे आहेत तेही बघूया. जेव्हा कायदेविषयक सेवा या पुरवठादार कंपनीकडून पुरवल्या जातात तेव्हा संबंधित माहितीची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. बाह्य सेवा संस्थांना संबंधित कायद्यांची सखोल माहिती असेलच असे नाही. म्हणजे काही वेळा ती जर नसेल तर निश्चितपणे तिथे तोटा होऊ शकतो. बाह्य सेवा देणाऱ्या संस्था व स्थानिक संस्था यांच्यात भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा आणि समजुती यामुळे अनेक वेळा अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. भौगोलिक परिस्थिती, रचना, वेळ यामुळे ग्राहक आणि पुरवठादार संस्था यांच्यात कामकाजाच्या दृष्टीने समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो,
आज आपण काही नवीन संकल्पना शिकलेल्या आहोत. आउटसोर्सिंग, केपीओ, बीपीओ आणि एलपीओ. मला खात्री आहे की तुम्हाला या संकल्पना नक्कीच समजलेल्या असतील. धन्यवाद.